जय तुळजा भवानी माता की जय. नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजा भवानी देवीचा मुख्य पुजारी. पूर्वी आपल्याला देवीच्या दर्शनाला येण्यासाठी ना वाहन नसायचे. आपण चालत यायचं, बैलगाडी न्यायचं. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 6:45 सकाळचे. नेल पॉलिश लावते मम्मी. नेल पॉलिश बघितली, तयारी किती जोरात आहे. बघितलं ह्याला म्हणतात हाऊस. जय तुळजा भवानी माता की जय. तर आज तारीख काय? 28. हां, 28 डिसेंबर 2025 वार आहे, रविवार. आणि मी, दीपिका आणि माझी मम्मी आम्ही चाललो आहे तुळजापूरला. आम्ही देवाला भेटवायला चाललो आहे. तर आता आम्ही निघालो आहे, बघू शकता 1:45 वाजला आहे. आम्ही जेवण केलेलं आहे, जेवण करून निघालो आहे. इथे आमचं ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट तिथं जाऊन राहू आणि मग सकाळी उद्या आमची पूजा आहे. चलो, आता हा ब्लॉग मी पूर्ण व्यवस्थित करणार आहे. तर बघूया आता काय काय आपलं ट्रिपमध्ये कॅप्चर करतो आहे. सो कसं वाटतंय दीपिका? मस्त. कसं वाटतंय? काय कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. व्हेरी नाईस. चलो, तर आपली ट्रिप चालू झाली. नेल पॉलिश लावते मम्मी. नेल पॉलिश बघितली, तयारी किती जोरात आहे. बघितलं ह्याला म्हणतात हाऊस. एक्साइटमेंट पाहिजे. तर आता CNG साठी थांबलो आहे. टाईम झाला आहे 2:45, म्हणजेच 2:45 वाजलेत आणि अराऊंड 70 किलोमीटर आलो आहे आम्ही. आता इथे CNGला थांबलो आहे, बघू शकता. CNGला इतकी गर्दी नाही आहे, पण ठीक आहे. 4 तास दाखवत आहे आणि आता टी ब्रेकला थांबलो आहे. ते श्री स्वामी समर्थ एक छोटंसं हॉटेल आहे, ठीक आहे. एक आम्ही इथे थांबलो आहे, फोनवरती गप्पा चालल्या आहेत. थालीपीठ आहे, काय आहे? काय प्रवासात असा छोटासा ब्रेक घ्यायलाच हवा. तुळजापूरकडे जाताना थोडा वेळ इथे थांबलो. आई आणि बायकोसोबत गरमागरम थालीपीठ आणि चहा घेतला. फार काही स्पेशल नाही, पण अशा क्षणातच खरी मजा असते. गप्पा मारल्या, थोडा वेळ आरामही केला आणि हो, मध्येच मुलींना फोनही केला. त्यांचा आवाज ऐकून प्रवास अजून छान वाटला. वेळ कसा गेला कळालंच नाही. मी बरोबर सीट बेल्ट लावते. शी इज व्हेरी सेफ्टी कॉन्शियस. नीट नाही त्याच्यातच लाव. सो गाईस, हे बघू शकता तुम्ही विमानामध्ये ना दुसऱ्याचं माणसं. तर रात्रीच्या आता वाजलेत किती? 6:40 संध्याकाळच्या वाजलेत आणि अजूनही 36 मिनिटं दाखवते. मला वाटतं 32 किलोमीटर आहे अजून. अखेर तुळजापूर जवळ आलं होतं. संध्याकाळचे साधारणतः 7:30 वाजले होते. आज राहायची व्यवस्था होती, गुरुजींनी होमस्टेमध्येच केली होती. वेळेत पोचलो, लगेच रूममध्ये चेक इन केलं, बॅगा ठेवल्या आणि अजिबात वेळ न घालवता गुरुजींनी सुचवलेल्या जवळच्या हॉटेलकडे निघालो. ओके, तर आता आम्ही आलो आहे हॉटेल अशोका. बघू शकता हॉटेल अशोकामध्ये. आणि आता इथे आम्ही जेवणार आहे.
हॉटेल अशोकामध्ये जेवायला आलो. आई आणि बायकोसोबत गप्पा मारल्या, हसलो आणि मस्त जेवण केलं. जेवणाची चव खरंच छान होती आणि वातावरणही अगदी आपलं वाटणारं होतं. वेळ कसा गेला हे कळालंच नाही. पोट भरलं आणि मनही भरलं आणि लगेचच परत निघालो, कारण राहायची जागा ही अगदी जवळच होती. असा साधा, शांत आणि समाधान देणारा दिवस इथेच संपतो. गुड मॉर्निंग. तर आता दीपिका सेशन घेते. सकाळचे जवळपास 5:15 वाजलेत आणि दीपिका सेशन घेते. तुम्ही बघू शकता. आपल्याला सगळ्याच स्कीममधून बेनिफिट मिळणार आहे, फायदा होणार. आपल्या फुफ्फुसांची कपॅसिटी वाढणार आहे. श्वास रूम खरंच छान होती. आम्ही मागच्या रूममध्ये झोपलो होतो आणि मम्मी पुढच्या रूममध्ये झोपली होती. थंडीचे दिवस असल्यामुळे मी त्याला हीटर पण लावून दिला होता. त्याच्यामुळे अख्खी रूम छान अशी वॉर्म झाली होती. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 6:45 सकाळचे आणि आता आम्ही पूर्ण तयारीत आहोत. आता मी चाललो आहे मंदिरामध्ये. तर सगळं आम्ही गाडीत बसलो आहे हीटर लावून, कारण खूप थंडी आहे. आणि आता रिक्षा येते. गुरुजी आम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही रिक्षातून गाडी इथंच पार्क करणार आहे. हे गुरुजींचं घर आहे. तर आम्ही थांबलो होतो. छान घर आहे त्यांचं. गाडी इथंच लावणार आहे. आल्यानंतर मग प्रसाद वगैरे घेऊन आम्ही इथून निघणार जेजुरीला. हो का? अच्छा, अभिषेक वाल्यांना सोडतील, म्हणजे हो का? आपल्याला सोडतील. बर. मग नॉर्मल जर आपल्याला तिकडनं 1 किलोमीटर हो का? लांबून आलं तर मला आत गेल्यावर दिसणार. कधीपासून केलं? कारण मागच्या वर्षी मी आलो होतो. 5 तारखेपर्यंत. अच्छा. आता शाकंभरी नवरात्र चालू आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. ते कल्लोळवरती गाणं आहे ना, कल्लोळवरती गाणं आहे ना, कल्लोळाचं पाणी. हा, हे माहिती आहे कल्लोळ. हे गायमुख, बरोबर. सोडायची काय गरज. ठीक आहे, हात घ्या उजवा. हातात घेतल्या कामाधंद्याला यश ते म्हणा गंध आहे. हा, तिथं बांधून घ्या उजव्या हातानं. धन्यवाद. आलो आहे, बघू शकता गर्दी. बघू शकता गर्दी मित्रांनो. तुम्ही बघू शकता असं लाईनीत आम्ही थांबलेलो आहे. कसा येतोय मम्मी बघा.
ते एकदा टाकू. एकदा दोनदा सोडा सगळं. आपल्याला काही संकट आलं, काही कमी पडायला की आपल्याला देव दिसतो. बघा तुम्हाला दररोज साहेबाला 1,00,000-2,00,000 रुपये दररोज मिळू द्या, साहेब अगं नाही का मला वेळ, परत जो आपण करू असं ते असं असतं. ते देवाच्या अर्थ आपलं जर तुमचं असेलच तर तुम्ही पुढल्या वेळेस नेक्स्ट टाइम आला की तुम्ही तुमचं लेकरू ती बसून सुद्धा जागरण कोणतं कधी 30-35 वर्षानं लोक करतात. ती विधी असतात ती करावं लागतो. जेजुरीला करा. आई भवानीच्या इथं आले की तुम्ही जागरण गोंधळ आता शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे, जागरण गोंधळ घालू म्हणत नाही आपण गोंधळ काय करतात. नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज आपण देवीची जी काही परडी आहे, माळ आहे, जे भक्त धारण करतात, हे कशासाठी, याचं महत्त्व नेमकं काय आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. असं म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या शरीरात मीपणा, अहमपणा, क्रोध, गर्व या गोष्टी भरलेल्या असतात आणि जोपर्यंत या गोष्टी त्याच्या शरीरात आहेत तोपर्यंत तो कधीही देवाला प्राप्त करू शकत नाही, असंच आपल्या इथं म्हटलं जातं. आणि मग खऱ्या अर्थानं जर देवाला प्राप्त करायचं असेल तर आपल्या शरीरातला मीपणा, अहमपणा, गर्व या गोष्टी मात्र प्रत्येक मनुष्याने त्यागल्या पाहिजेत. आणि मग हे त्यागण्याचं उत्तम जर काय असेल तर ते म्हणजे भिक्षा मागणं, भिक्षाकरी होणं. आणि भिक्षा मागण्यामध्ये काय होतं तर माणसाच्या शरीरातला अहंकार, क्रोध, गर्व या सगळ्या गोष्टीचा लोप पावतो. यामुळं प्रत्येक धर्मामध्ये असेल, प्रत्येक संप्रदायामध्ये असेल, ही मागण्याची प्रथा मात्र सगळीकडेच रूढ आहे. अगदी मुस्लिमामध्ये आपण जर फकीर बघितला तर फकीरसुद्धा आपल्या झोळीमध्ये भिक्षा मागतो. ब्राह्मण आहे तो भिक्षा आपल्या झोळीमध्ये मागतो. सोबतच नाथ संप्रदायामधील असेल तर भगव्या झोळीमध्ये आपली भिक्षा मागितली जाते. खंडोबाचे भक्त आहेत, कुटुंबामध्ये त्या ठिकाणी जोगवा मागतात, भिक्षा मागतात. त्याचप्रकारे आई तुळजाभवानीचा जो भक्त आहे हा भक्त मात्र या ठिकाणी परडी जे पात्र आहे या पत्रामध्ये आई भवानीच्या नावानं जोगवा मागतो आणि हा जोगवा मागण्यासाठी गळ्यामध्ये तो कवड्याची माळ प्रथमतः धारण करतो. कवडी म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये कवडीला अतिशय कमी किंमत असायची आणि मग कशी कवडीला किंमत आहे तशी कवडी आपल्या गळ्यात धारण केल्यानंतर मी सुद्धा कवडी समान आहे, मी अगदी कमी आहे आणि देवी मात्र सर्वोच्च आहे हा भाव अंतरंगामध्ये प्रगट करून हातामध्ये परडी रूपी पात्र हातामध्ये घेऊन दारोदारी जाऊन अंबाबाईच्या नावानं तो जोगवा मागतो. आणि हा जोगवा त्या ठिकाणी मागत असताना आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्या शरीरातला मीपणा, अहमपणा हा काढून टाकत नाही तोपर्यंत तो कुणाच्या दारात जाऊन भिक्षा मागू शकत नाही. आणि मग हे जर जोगवा मागायचं असेल तर आधी त्याला स्वतःच्यातला मीपणा, अहमपणा काढून टाकावा लागतो आणि त्या पद्धतीनं तो ज्यावेळेस तो जोगवा मागायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या शरीरातला मीपणा, अहमपणा, गर्व सगळं काही गळून पडतं आणि तो त्या ठिकाणी त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. सोबतच असंही आहे की प्रत्येक घरामध्ये मागायला जाताना आपण ज्यावेळेस मागतो त्यावेळेस काही लोक म्हणतात तुमचे हातपाय मोडलेत का, तुम्हाला कामधंदा करून खाता येत नाही का. मात्र अशा वेळेस त्या मागणाऱ्याची, त्या भक्ताची परीक्षा असते की अशा अवस्थेमध्ये त्याला क्रोध निर्माण होतो का. मात्र कालांतराने ही सेवा ज्यावेळेस तो सुरू ठेवतो त्यावेळेस त्याच्या शरीरातला क्रोधसुद्धा गळून पडतो आणि कुणी काही जरी बोललं तरी त्याला काही वाटत नाही. तो हसत आनंदाने पुढच्या घरामध्ये जाऊन परत जोगवा मागतो आणि अशा जोगवा मागितल्यानंतर इथं म्हटलं जातं कमीत कमी 5 घरी जोगवा मागितला जातो. कारण 5 घरामध्ये 5 मूठ जोगवा मागितल्यानंतर त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आणि अशा प्रकारे देवीची ही सेवा चालू असताना त्याच्या शरीराचा मीपणा, अहमपणा, गर्व या सगळ्या गोष्टीचा लोप पावतो आणि याच्यातून तो मुक्त होतो आणि साक्षात त्या व्यक्तीला देवाचं या ठिकाणी तुळजाभवानीचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो आणि त्याला सुखी होतो असं म्हटलं जातं. आता हे करत असताना सुद्धा जोगवा किती मागावा हे सुद्धा आपल्या इथं सांगितलेलं आहे. देवीचे अनेक रूप आहेत. पहिलं रूप आहे देवीचं खेचरी. खे म्हणजे आकाश आणि चरी म्हणजे विहार करणारी, चरणारी. दुसरं रूप आहे दिक्षरी, प्रत्येक दिशेला तिचा वास आहे. पुढचं रूप आहे भूचरी, जमिनीवर तिचा वास आहे. तसं देवीचं आणखीन एक रूप आहे गोचरी.
गो म्हणजे गाय आणि चरी म्हणजे चरणारी. आपण कधी गाईला जर चरताना नीट पाहिलं तर लक्षात येतं गाय थोडं गवत खाते, पुढं जाते, पुढचं थोडं गवत खाते, त्याच्या पुढं जाते, पुढचं थोडं गवत खाते. गाय कधी एका जागचं सगळं गवत खाऊन संपवत नाही. आणि गाय जशी आचरण थोडं थोडं घेत जाते तसं सुद्धा बघताना एकाच घरातून सगळं घ्यायचं नाही, तर प्रत्येक घरातून अगदी मुठभर धान्य स्वीकारायचा त्याला अधिकार आहे, जेणेकरून आपल्यामुळं त्या घराला काही क्षती पोचता कामा नये. आणि हा भाव करून प्रत्येक घरातून अगदी फक्त मुठभरच धान्य स्वीकारून तो कमीत कमी 5 घरी जोगवा मागतो. जोगवे जे काही मिळेल त्याचा नैवेद्य तयार करतो, आधी आपल्या इष्ट भवानीला तो दाखवतो आणि मग आपण सेवन करतो. तर अशी ही परडीची परंपरा आहे. असं देवीचं हे पूर्वीपासून आलेलं त्या ठिकाणचं परडीचं महत्त्व आहे. जय भवानी, जय शिव. आता देवीला अभिषेक संपलेले आहेत. आता देवीला श्रंगार चालू आहे. देवीला 3 साड्या असतात, 2 आतमध्ये आणि वरून एक शालू. आता देवीला सजवणं चालू आहे, देवीचा श्रंगार चालू आहे. महादेवाची पिंड आहे. हां हां देवीला पार्वतीचा सुद्धा अवतार म्हणतात हां बरोबर. आणि महादेवाला शंकराचा अवतार. करेक्ट. तर ते शिव पार्वती पार्वती दर्शन करून अच्छा. त्यांचं दर्शन घेतलं बरोबर, की बरोबर. पूर्ण झालं त्याचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. माझं तर केलंय, माझं केलं की माझं बरोबर, ह्यांचंही बरोबर. केलंय. Yes. तर तुमचे विधी संपले. बरोबर. शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. पूर्वी आपल्याला देवीच्या दर्शनाला येण्यासाठी ना वाहन नसायचे. हां आपण चालत यायचं, बैलगाडी न्यायचं. बरोबर. मग आता तुम्ही जर उदाहरणार्थ पुण्याहून निघालात, बैलगाडीने निघालात किंवा चालत निघालात, तर तुम्हाला यायला किती दिवस लागतात? इथं 4-5 दिवस 5-6 लागतात. दिवस, 5-6 दिवस लागतात. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं? येताना तुमचा शिदा घेऊन यायचा. त्यावेळेस इथला पुजारी पण असा सनिध नव्हता. बरोबर. आपली आपली परिस्थिती. इथं यायचं, इथं असं झोपड्या होत्या. तुळजापूरचं एवढं फार काय मोठं नव्हतं. तुळजापूरचं पूर्वीचं नाव चिंचपूर आहे. चिंचपूर. आणि एक छोट्या झोपड्या असायच्या, तिथं देवीची आपली पूजा करायची. तर तिथं आल्यावर ते बैलगाड्या ते तिथं सोडायच्या. मग ते आपण आणलेल्या शिद्याचं 2-3 दिवस राहण्यासाठी पण इथं राहायला यायचे लोक. दर्शन असं सहज करून वगैरे 2 दिवस राहून करून जायचे. ते छापे मारण्याची एक पद्धत आहे. छापे मारतात बघा. ते छापे का मारतात? तर जे भटंगते असे चोर आयडेंटिफाय करण्यासाठी. नाही किंवा हे देवाला गेलेलं आहे, ह्याच्यापाशी काही नाही. ती लुटू नये, लुटाऱ्याने लुटू नये म्हणून ती हे होतं. बरोबर. त्या काळची ती होतं. अच्छा. अरे ही तर देवाला आलेला आहे माणूस, ह्याच्यापाशी काही नाही. बरोबर बरोबर. ते असं. आणि तुम्ही म्हणलात ते कल्लोळाचं महत्व. ते कल्लोळाचं महत्व काय? पूर्वी जसं आता प्रत्येकाच्या घरी बाथरूम आहे, अमुक आहे, बोर आहे. त्यावेळेस काय होतं का? काही व्यवस्था नव्हती. मग ती जावा. आता सुद्धा अजून तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या बरी घरी असं आहे की जे सर्वसामान्य घरी येतात भक्त, ते पहाटे पुजारी जर म्हणला 3 वाजता जावा तुम्ही कल्लोळात आंघोळी ती कारण लाईनीत जाऊन उभा टाका, तर ते अजून सुद्धा तीच प्रथा चालू आहे. अच्छा. आता पूर्वी फक्त हातपाय धुवायला आंघोळ करायला. कल्लोळा आता इथं हे ह्याचं काशीचं महत्व आहे. इथल्या महाराजांना देवी म्हणली, अरे तिला म्हणलं मला काशीला जायचं. ते एक गोष्ट आहे की ती देवी म्हणली, अरे मी इथं आहे, काशीला तू चाललास, गंगा नाला तर काय गंगा आहे ना, तू गंगेकडे चाललास म्हणलं. इथं आहे साक्षात गंगा. नाही मला ते म्हणजे तेवढा ते भक्त होता निस्सिम, म्हणजे इथला पुजारी महाराज. ते नाही म्हणला मला जायचंच, जा म्हणले. आणि तिथं जातं तर तिथं गंगाच नाही, गंगा तर इथं आली. मग हे गंगेच आहे. अच्छा. नैवेद्य दाखवायचं.
समोर उभा टाकायचं नाही. अच्छा, थोडं साईडला उभं राहायचं. साईडला उभा टाकायचं, उजव्या साईडला उजव्या साईडलाच. बर, सगळं. हो का? हां. तर ही माहिती पण कळाली बरं का. हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराला धाकटे तुळजापूरची देवी म्हणून ओळखलं जाते. धाकटी तुळजापूरची हां, देवी. हां. हे जे आपली तुळजाभवानी आहे, मेन तुळजाभवानी तिच्या एक 2 किलोमीटर अंतरावर छोटं धाकटं तुळजापूर म्हणून गाव आहे. त्याला तुळजापूर खुर्द म्हणतात. आता हे वस्ती वाढलेली आहे. अगदी इकडे 1-2-4 झोपड्या होत्या. त्यावेळेस हे तुळजाभवानी हे देवी एका शेतकऱ्याच्या शेतात नांगरत असताना सापडलेली आहे. देवीचं दर्शन आणि नैवेद्य दाखवून आल्यानंतर आम्ही गुरुजींच्या घरी परत आलो. मनापासून समाधान देणारं असं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडी वामकुशी घेतली आणि थोडी झोपही झाली. विश्रांतीनंतर मन आणि शरीर दोन्ही ताजं झालं. साधारण 3 वाजता आम्ही तिथून निघालो व पुढचा प्रवास सुरू झाला जेजुरीकडे. ओके, तर आता वाजलेत दुपारचे 3. आता आम्ही आराम केला होता खरं. जेजुरीला. चाललोय काय? कुठं चाललोय आपण? जेजुरीला. तर चाललोय आम्ही जेजुरीला. जय मल्हार. जय मल्हार.